राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या व्याख्यानमालेमध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक वादाबाबत एक विधान केलेलं होतं। भाषेच्या आधारावरती वाद करणं म्हणजे स्थानिक आजार आहे अशी टिप्पणी त्यांनी केली। याच वेळेला त्यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी या वादाचा दाखला दिला। त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत आपले विचार परखडपणे व्यक्त केलेले आहेत आणि एक प्रकारे सरसंघचालकांवरती टीका केली आहे। तर राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात? मोहन भागवतांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, आंदोलन करणं हा आजार आहे असं विधान केलं। भाषावार प्रांतरचना का करावी लागली हा इतिहास भागवतांना माहीत असावा। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा आजार बहुसंख्य राज्यांमध्ये आहे। 4-5 राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आगाऊपणा करतात। या झुंडी तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात। तेव्हा झुंडीच्या विरोधात स्थानिकात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक निर्माण होतो। तुमच्या लेखी आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये सुद्धा पसरलेला आहे। गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का दिले नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला। भागवतांनी असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊनही का दिले नाहीत असंही राज ठाकरे विचारतात। मराठी माणूस सहनशील आहे, यापेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत कण्याचे आहेत, म्हणूनच भागवतांची असं बोलण्याची हिंमत होते असं राज ठाकरे म्हणतात। भैयाजी जोशींनीही मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे असं विधान केलं होतं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीमध्ये मुळात पडायचंच कशाला हा सवाल राज ठाकरेंचा आहे। तर राज ठाकरेंच्या वक्तव्याचा भाजपनं सुद्धा जोरदार समाचार घेतलाय। काय म्हणतात भाजपचे नेते आपण पाहूया। ज्यांनी राज साहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे, कारण मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। आदरणीय सरसंघचालकांनी आपल्या राष्ट्रीय भाषेवर आपला अभिमान असला पाहिजे, त्या राज्याच्या भाषणाचं महत्त्व पण त्या भाषणातून सांगितलं, विचारातून सांगितलं। कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देण्याची हिंमत कर। कधी मालेगावमध्ये जाऊन सांगत नाही। तिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणून मुंबईकरांनी आणि सगळ्यांनी घरी बसवलेला आहे। मातृभाषेवर प्रेम दाखवत असताना दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं हे चुकीचं आहे। मोहनजी भागवत यांच्या वक्तव्याचा इतकाच अर्थ होता की आपण मातृभाषेवर प्रेम करावं, परंतु आपली मातृभाषा नाही इतर भाषेचा द्वेष करू नये। सातत्यानं इतर भाषेचा द्वेष करायचा आणि मातृभाषेवर प्रेम दाखवायचं हे धोरण चुकीचं आहे। मोहनजी भागवत यांचं वक्तव्य त्या अर्थाने होतं, परंतु दुर्दैवानं राज ठाकरे यांच्याकडनं अशा पद्धतीनं मोहनजी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येते। अशी टीका योग्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.